रमजान महिन्यात उपवास असताना मुस्लिम तरुणाला मारहाण, ताडकळस पोलीस ठाण्यात तक्रार। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात पुन्हा एकदा मारहाणीची घटना समोर आली आहे। ताडकळस पोलीस स्टेशन हद्दीत एका मुस्लिम तरुणाला व्याजाच्या पैशाच्या वादातून जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। ताडकळस येथील रहिवासी वसीम खलील कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या गावातील रामकृष्ण अंभोरे यांच्यासोबत पैशाचा व्याजाचा व्यवहार होता। कुरेशी यांचे म्हणणे आहे की त्यांनी घेतलेले सुमारे 1.5 लाख रुपये परत देऊ शकत नाहीत। रामकिशन अंभोरे यांनी 3 ते 4 वर्षांचे मिळून सुमारे 5.5 लाख रुपये व्याजाची मागणी करत दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडिताच्या म्हणण्यानुसार 7 मार्च रोजी ते गावात जात असताना रामकिशन अंभोरे यांनी त्यांना रस्त्यावर अडवून बळजबरीने घरात नेले व तेथे जबर मारहाण केली। मी त्याला 1 लाख रुपये तरी वापस दिले, मात्र तरी पण मला म्हणाले 5.5 लाख रुपये व्याजाचे दे, नाही दिल्यावर तुला फाशी देतो, मारून टाकतो आणि माझ्यासमोर दावा घेऊन फाशी घेऊन मर, मला काय घेण देण नाही, मला पैसे दे। मला मारलं आणि मला म्हणलं तुझ्यानं जे होते ते कर, तुझ्यानं कोण काय करते बघ। मला मारलं, मला शर्ट फाडलं, मला गचंडी दिली, मला फाशी देऊ लागलं, आता गळ्याला दाब लागलं। मी त्याला म्हणलं सोड मला, मग मी तिथून निघून आलो, पळून आलो। मला त्यानं मारलं, मग शर्ट सगळं फाडलं आणि मला आणखी म्हणला कोणाला बोलायचं म्हण आणि काय करायचं कर तुला। पुन्हा मला म्हणला की कोणापाशी गेला, पोलीस स्टेशनला गेला, मग 5.5 लाख रुपये व्याजाचे आणून द्या, नाही आणून दिला पोलीस स्टेशनला गेलं तर तुला जीवन मारून टाकतो म्हणला, असं मला म्हणला।